यापूर्वी देखील मला हत्येच्या धमक्या आलेल्या आहे, पण आजची जी धमकी होती ती जरा सिरियस होती. त्या नंबरवरून सातत्यानं मला फोन केले गेले, सातत्यानं घाणेरड्या शिव्या दिल्या गेल्या और तेरे को देखते तू कैसे जिंदा रहता अशा पद्धतीची धमकी देण्यात आलेली आहे. बीजेपीच्या लोकांजवळ जेव्हा सत्याचं उत्तर नसते, आम्ही जे प्रश्न उपस्थित करतो त्याचं उत्तर नसते, त्यावेळेस हे लोक या पातळीवर उतरतात. आज न्यूज 18च्या चॅनलवर 7 वाजता चर्चा होती विभाजन विभीषिका. विभाजन झालं त्यावेळेस ज्या पद्धतीचे अत्याचार झाले ती सत्य बाजू मी मांडली आणि सगळ्यांच्या या गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्टपणे मांडल्या. त्याने चिडून जाऊन अशा पद्धतीच्या धमक्या ह्या आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना, काँग्रेसच्या नेत्यांना, काँग्रेसच्या प्रवक्त्यांना कॉमन झालेल्या आहे. माझी विनंती आहे पोलिसांना की विचार सहन होत नसेल तर बंद करून टाका. सगळं एकतर्फी चालला ना बीजेपीच्या फेवरमध्ये. मग कशाला पाहिजे लोकशाही? लोकशाही तशी संपलेलीच आहे. पण आमच्या जीवावर उठत असताना जर हे सरकार शांतपणे पाहत असेल आणि मजा घेत असेल तर सरकार त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे का, हाही प्रश्न उपस्थित होतो.